मला वाटतं साधारणपणे ह्या बातमीची सवय आम्हाला गेल्या 3-4 महिन्यापासून झालेली आहे. खरं तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांनी आणि त्याचबरोबर आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये बऱ्याचशा वेळेला हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण दर महिन्याला लाडकी बहीणच्या लाभाची किंवा लाभार्थी DBTची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात. सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास 38% आणि 41% वाढ ही त्यांच्या एकंदर सालाबादप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे. त्यांना 10% किंवा 20% जो काही मॅन्डेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थविभागाने आणि सरकारने केलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती, कारण लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्याची खूपच दिवसापासून आतुरतेने वाट बघत आहेत आणि त्यांचा हप्ता कधी मिळणार याची सुद्धा त्यांना चिंता आहे. तर लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो त्यांना मिळणार आहेत आणि त्याची जी तारीख आहे ती आता सुद्धा फिक्सच झालेली आहेत. आपण बघू शकता की 30 जून या तारखेला जो GR आहे तो प्रसिद्ध झाला की लाडक्या बहिणींना इतक्या पैशांची तरतूद आहे ती करण्यात आलेली आहेत आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते DBT मार्फत पाठवले जातील अशी सुद्धा त्यामध्ये GR मध्ये माहिती देण्यात आलेली होती. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींचा जो निधी आहे त्या संबंधीचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे, कारण आपण बघू शकता की विविध मुद्दे हे समोर येत आहेत की लाडक्या बहिणींसाठी इतर विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे. ते येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये असे जे वेळोवेळी आहे ते मीडियामार्फत किंवा जे राजनीतिक आहेत त्यांच्यामार्फत असे सांगण्यात येत आहेत की लाडक्या बहिणींचा निधी वळवण्यात आलेला आहे. सामाजिक विभाग आहे त्यांचा निधी वळवून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देत आहेत अशी सुद्धा माहिती आहे. याच कारणाने लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो प्रत्येक वेळेला मिळायला उशीर होत आहे. पण असे कुठलेही प्रॉब्लेम लाडक्या बहिणींसाठी नाही आहे. लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो फायनली मंजूर झालेला आहे. त्याचे 2 GR सुद्धा प्रसिद्ध झाले आहे आणि जे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम आहे ती सुद्धा टाकायला सुरुवात देखील झालेली आहे. तर काही बहिणींच्या खात्यावरती रक्कम यायला देखील सुरुवात झालेली असेल, तर ज्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरती अजून आलेले नसेल त्यांची सुद्धा प्रॉब्लेम त्यांनी सांगितलेले आहेत. कारण बहुतेक लाडक्या बहिणींना KYC हे करायची सांगितलेली आहेत आणि जी ती KYC असणार आहे ती तुम्हाला कंपल्सरी करावीच लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणी या KYC पूर्ण करतील आणि ज्यांचे अकाउंट हे DBT असतील त्यांच्याच खात्यावरती ही रक्कम पाठवण्यात येणार आहे. आणि लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपयाचा जो निधी आहे त्यांचा जो हप्ता आहे तो सुद्धा वाढवून त्यांना भेटणार आहे. आता जुलै महिना सुरू झालेला आहे आणि जुलै महिना सुरू झाल्यानंतर त्याची जी पुरवणी मागणी आहे ते आम्ही आणू आणि त्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवू अशी सुद्धा माहिती एकनाथ शिंदे यांनी मागच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलेली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जुलै महिन्यामध्ये पुरवणी मागणी मागवणार आहोत. यामध्ये काय असणार आहे की लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो कमी पडत आहे. बघू शकता आपण की लाडक्या बहिणींचा हप्ता त्यांना वेळेवर भेटत नाही आहे, तर ते त्यांना वेळेवर भेटावे आणि त्यांच्या खात्यावरचे जे पैसे आहेत ते सुद्धा वाढवून त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावे यासाठी ही पुरवणी मागणी असणार आहेत. आणि जुलै महिन्यामध्येच ही पुरवणी मागणी येणार असून जुलै महिना हा सुरू झालेला आहे आणि आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावरचा जो हप्ता आहे तुमचा 12वा जून महिन्याचा हप्ता तो सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ज्या बहिणींना आलेले नसेल त्यांना कुठलाही टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यांच्या खात्यावरती त्यांचा जो हप्ता आहे तो भेटून जाणार आहे. फक्त तुम्हाला KYC करणे कंपल्सरी आहे.